हॅलो विद्यार्थी मित्रांनो, SYBAच्या राज्यशास्त्र स्पेशल 1च्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे। आपण मागच्या तासाला अरिस्टॉटलचे राज्यविषयक विचारांच्यामध्ये राज्याचा उदय आणि राज्याचं स्वरूप पाहिलं। आजच्या तासाला आपण त्याचं राज्याचं वर्गीकरण बघणार आहोत। राज्याचं वर्गीकरण बघण्याच्या अगोदर राज्याचं वर्गीकरण म्हणजे काय, राज्याचे प्रकार त्यांनी सांगितले आणि काही तत्वांच्या आधाराने ते प्रकार त्यांनी पाडलेले आहेत, त्याला म्हणायचं राज्याचं वर्गीकरण। तर हे वर्गीकरण करण्याच्या अगोदर आपण थोडीशी या टॉपिकची प्रस्तावना करूया। अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणाचे जे विचार आहेत ते त्याच्या पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये त्याने सांगितलेले आहेत। त्या ग्रंथाच्या भाग 3 आणि 4 मध्ये हे वर्गीकरण विषयक विचार त्याचे आहेत। त्याने जे राज्याचं वर्गीकरण केलेले आहे अरिस्टॉटलनी, त्याने 158 राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे। त्याचं वर्गीकरण बघण्याच्या अगोदर राज्य कशाला त्याने म्हटलेलं हे पण समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण त्यानं संविधानालाच राज्य म्हटलेलं आहे। कारण त्याचं जे वर्गीकरण आहे हे संविधानावर आधारित आहे। 158 राज्यांचा अभ्यास केला म्हणजे 158 राज्यांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्या संविधानाच्या अभ्यासावरून त्याने राज्याचं वर्गीकरण केलं। याचा अर्थ त्याचं राज्याचं वर्गीकरण तो ज्याला म्हणतो ते प्रत्यक्षामध्ये संविधानाचं वर्गीकरण आहे। थोडक्यात काय की राज्य आणि संविधान या दोन गोष्टींमध्ये त्याने फरक केलेला नाही। आज आपल्याला माहिती आहे राज्य वेगळं, राज्य चालवण्यासाठीचा मूलभूत कायदा असणारं संविधान वेगळं, हे आज आपल्याला माहिती आहे, कारण आज राज्यशास्त्राचा तेवढा विकास झालेला आहे, राज्यशास्त्र तेवढं पुढे गेलेलं आहे। पण अरिस्टॉटलच्या काळामध्ये संविधान हा राज्याचा मूळ कायदा हे आपल्याला माहिती आहे, पण कायदा ही वेगळी गोष्ट मानली जात नव्हती अरिस्टॉटलच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये, कारण इसवी सन पूर्व काळामध्ये तो होऊन गेलेला आहे। आणि म्हणून त्यावेळचं राज्यशास्त्र अप्रगत स्वरूपात होतं, प्राथमिक स्वरूपात होतं। अरिस्टॉटलला मुळातच असं म्हटलं जाते की फादर ऑफ पॉलिटिक्स, राज्यशास्त्राचा शिल्पकार, राज्यशास्त्राचा पाया घालण्याचं काम प्राचीन काळामध्ये अरिस्टॉटलने केलेलं आहे। आणि म्हणून तो राज्यशास्त्राच्या उदयाचा काळ होता। राज्यशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून विकसित होण्याचा तो काळ होता। राज्यशास्त्र स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून पुढे येण्याचा तो काळ होता। आणि म्हणून अरिस्टॉटलच्या काळातलं राज्यशास्त्र हे अप्रगत किंवा बाल्यावस्थेत म्हणता येईल, प्राथमिक अवस्थेत म्हणता येईल। आणि म्हणून आपल्याला त्याकडून अशी अपेक्षा करता येणार नाही की राज्य आणि संविधान यातला फरक त्यांनी करावा। थोडक्यात काय की अरिस्टॉटलनं राज्य आणि संविधान याच्यामध्ये फरक केलेला नाहीये, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। आणि म्हणून त्याने जे 158 राज्यघटनांचं वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरणालाच त्याने राज्याचं वर्गीकरण म्हटलेलं आहे। आणि त्याच्या काळाचा विचार करता ते आपल्याला चुकही म्हणता येणार नाही, कारण संविधानावर राज्य उभं असतं, संविधानाच्या अनुषंगानं संविधानातल्या कायद्यानुसार राज्याची कार्यकारी विभाग काम करत असतो। आणि म्हणून त्याचं राज्याचं वर्गीकरण आणि संविधानाचं वर्गीकरण याच्यामध्ये काही म्हणजे त्यांनी दोन्हींना एक मानलं, त्याच्यामध्ये काही चूक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही त्याच्या काळाचा विचार केला तर। आता संविधान आणि राज्य हे एकच आहे हे अरिस्टॉटलचं आपलं मत समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला संविधान म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे। कारण संविधान समजून घेतलं तर आपल्याला राज्य समजेल, कारण त्याने राज्य आणि संविधानाला जर एक मानलंय तर राज्याचं वर्गीकरण समजून घेताना त्याचा संविधानाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल। तो संविधानाची व्याख्या अशी करतो की अशी व्यवस्था की ज्याद्वारे शासनाचे भिन्न विभाग, त्यांचे स्वरूप व त्यांचे परस्पर संबंध निश्चित केले जातात। आता ही थोडीशी जी व्याख्या फार लांब नाही, पण आपल्याला वाचताना ती गुंतागुंतीची वाटू शकते, पण त्या व्याख्येचे आपण वेगवेगळे भाग करून समजून घेऊया। कशाला संविधान म्हणायचं तर एक अशी व्यवस्था आहे संविधान नावाची, ज्याच्यामध्ये शासनाचे भिन्न विभाग असतात, त्या भिन्न विभागांचं स्वरूप समजून सांगितलेलं असतं आणि त्या भिन्न विभागांचे परस्पर संबंध
निश्चित केलेले असतात. आता हे आपण स्पष्ट करू. म्हणजे संविधानाची जी अरिस्टॉटलने व्याख्या सांगितली की अशी व्यवस्था की ज्याच्यात शासनाचे वेगवेगळे भाग आणि त्या भागांचे परस्पर संबंध हे कसे, आत्ताच्या भाषेत आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ आत्ताचं जे शासन आहे त्याच्यामध्ये किंवा राज्य आहे आत्ताचं, याच्यामध्ये काय काय येतं, कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायमंडळ आहे. तर हे शासनाचे काय वेगवेगळे भाग आहे. किंवा आणखी वेगळे भाग अरिस्टॉटलच्या भाषेत सांगायचे झाले तर कायदा आहे, म्हणजे ज्याला आपण आज संविधान म्हणतो. त्यानंतर सरकार आहे, त्यानंतर लोकप्रशासन आहे, पोलीस आहे, सैन्य आहे, किंवा जी राज्याची सगळी अंग असतील, म्हणजे शासनाची वेगवेगळी खाती असतील, ह्या सगळ्यांसहित कार्यकारी विभाग, कायदे विभाग, न्याय विभाग, सैन्य, नागरिक, या सर्वांचं स्वरूप कसं आहे हे संविधानामध्ये सांगितलेलं असतं. आणि या वेगवेगळ्या विभागांचे परस्परांशी संबंध कसे हे पण संविधानामध्ये सांगितलेलं असतं. तर याला म्हणायचं संविधान. थोडक्यात काय की शासनाच्या स्वरूप संविधानामध्ये सांगितलेलं असतं, वेगवेगळ्या विभागांचं स्वरूप संविधानामध्ये सांगितलेलं असतं आणि त्यांचे परस्पर संबंध म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळांचे संबंध. आज आपण बघतो की कायदेमंडळाचं कार्यकारी मंडळावर नियंत्रण असतं, कार्यकारी मंडळाचं न्यायमंडळावर नियंत्रण असतं, किंवा कायदेमंडळाचं न्यायमंडळावर किंवा न्यायमंडळाचं कार्यकारी कायदेमंडळावर नियंत्रण काही प्रमाणामध्ये प्रत्येक विभागाचं दुसऱ्या विभागावर नियंत्रण असतं. त्याला आपण चेक अँड बॅलन्स असंही म्हणतो. म्हणजे प्रत्येक विभागाचं दुसऱ्या विभागावर अल्प नियंत्रण असल्यामुळं सर्व विभागांचं कार्य सुरळीतपणे चालू राहतं आणि कुठलाही एक विभाग हा अति सत्ताधारी किंवा सत्तेचं केंद्रीकरण कुठल्याही एका विभागाकडे होत नाही. एकमेकांवर चेक राहतो त्यांचा आणि त्यामुळं सत्तेचा बॅलन्स साधला जातो आणि शासन सुरळीत काम करत राहतं. थोडक्यात काय की शासनाचं स्वरूप संविधानात स्पष्ट केलेलं असतं आणि शासनाचे जे भिन्न विभाग असतात त्या भिन्न विभागांचे परस्पर संबंध, नागरिकांचे राज्याशी संबंध, शासनाशी संबंध, मग नागरिकांचे हक्क असतील, नागरिकांची राज्यासंबंधीची कर्तव्य असतील किंवा राज्याच्या नागरिकांच्या प्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या असतील, म्हणजे लोकांचं संरक्षण करणं, लोकांना शांतता सुव्यवस्था प्रदान करून देणं, लोकांच्या जीवित मालमत्तेचं संरक्षण करणं. थोडक्यात काय की राज्याची काय कर्तव्य आहेत, काय जबाबदारी आहे लोकांच्या प्रती आणि लोकांच्या नागरिकांच्या काय जबाबदारी आहे राज्याच्या प्रती किंवा काय कर्तव्य आहेत. म्हणजे थोडक्यात राज्य आणि नागरिक यांची परस्पर संबंध, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांचे संबंध, कायदेमंडळ आणि नागरिक यांचे संबंध, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचे संबंध, हे शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे परस्परांशी असणारे संबंध, वेगवेगळ्या विभागांचे स्वरूप आणि त्या सगळ्या विभागांचा परस्परांशी संबंध, याला म्हणायचं संविधान. आता हे संविधानाचे अरिस्टॉटलचं आपण व्याख्या समजून घेतल्याच्या नंतर आता आपण बघणार आहोत अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणाकडे जाणार आहोत. पहिला विभाग काय, प्रास्ताविक समजून घेतला आपण. त्यानंतर आपण संविधानाची व्याख्या, अर्थ समजून घेतला. त्याच्यापुढे आपण वर्गीकरण समजून घेणार आहोत. कशा पद्धतीने त्याने म्हणजे वर्गीकरणाचे आधार समजून घेणार आहोत, वर्गीकरण त्याच्यानंतर समजून घेणार आहोत, म्हणजे राज्याचे वेगवेगळे प्रकार. ते वेगवेगळे प्रकार झाल्याच्या नंतर पुढे आपण राज्याचे वर्गीकरणाचं परिवर्तन चक्र राज्याचं समजून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर या परिवर्तन चक्रातले आणि राज्याच्या वर्गीकरणातले दोष, या गोष्टी आपण पुढे समजून घेणार आहोत. तर अशा क्रमानं आपण हा विषय समजून घेणार आहोत. तर हे थोडक्यात प्रास्ताविक आणि संविधानाचा अर्थ समजून घेतल्याच्या नंतर आता आपण प्रत्यक्ष वर्गीकरणाकडे जाणार आहोत. पण वर्गीकरणाकडे जाण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला वर्गीकरणाची काही तत्व अरिस्टॉटलने सांगितलेली आहेत, ती अगोदर समजून घेऊ आणि मग प्रत्यक्ष वर्गीकरण आपण बघू. तर वर्गीकरणाची काही तत्व राज्याच्या अरिस्टॉटलने सांगितलेली आहेत. तर दोन तत्व त्याने सांगितलेली आहेत प्रमुख. एक तत्व आहे संख्या तत्व आणि दुसरं तत्व आहे गुणतत्व. संख्या तत्व म्हणजे काय? संख्या तत्व म्हणजे राज्य किती लोकांच्या हातामध्ये आहे. त्याने 3 प्रकार सांगितलेले आहेत किंवा 3 भागात
त्याची वाटणी केलेली आहे संख्या तत्वाची. एका व्यक्तीच्या हातामध्ये राज्याची सत्ता असणं, काही व्यक्तींच्या किंवा थोड्या व्यक्तींच्या हातामध्ये राज्याची सत्ता असणं, आणि तिसरा भाग सर्व किंवा बहुतेक अनेक लोकांच्या हातामध्ये राज्याची सत्ता असणं. अशा 3 भागात त्याने 3 प्रकारात संख्यातत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं राज्याच्या वर्गीकरणाचा आधार किंवा तत्व सांगितलेलं आहे ते आहे गुणतत्व. गुणतत्व म्हणजे काय? गुणतत्व म्हणजे राज्याचा हेतू काय, राज्याचा उद्देश काय, कुठल्या उद्देशाने कुठल्या हेतूनं राज्यकर्ते काम करतात, म्हणजे राज्यकर्त्यांच्या कामाचा उद्देश त्याला म्हटलेलं आहे त्यांनी गुणतत्व. तर गुणतत्वाचं स्पष्टीकरण आपल्याला असं करता येईल की राज्यकर्त्यांच्या राज्य करण्याचे जे हेतू आहे, उद्देश आहे, ते चांगले आहेत की वाईट आहे, योग्य की अयोग्य, किंवा स्वार्थी आहेत की जनहितकारी आहेत, नागरिकांच्या हिताचे आहेत की वैयक्तिक स्वार्थाचे आहे राज्यकर्त्यांच्या. म्हणजे राज्यकर्ते जे राज्य कारभार करतात, सत्तेचा वापर करतात, तो स्वहितासाठी करतात की सर्वांच्या हितासाठी करतात, ह्या अर्थाने गुणतत्व वापरलेलं आहे. तर ही जी दोन तत्व आहेत, संख्यातत्व, एका व्यक्तीच्या हातात शासन असणं, काही व्यक्तींच्या हातात असणं आणि अनेक व्यक्तींच्या किंवा सर्वांच्या हातात असणं. गुणतत्वामध्ये राज्यकर्ते कशासाठी कारभार करतात, स्वहितासाठी चालवतात राज्य की जनहित जोपासतात. तर ही अशी 2 वर्गीकरणाची तत्व समजून घेतल्याच्या नंतर या तत्वांच्या आधारे त्याने जे वर्गीकरण केलेलं आहे राज्याचं ते आपण समजून घेऊया. आता त्याने पहिल्यांदा काय केलेलं आहे तर त्याचा एक चार्ट दिलेला आहे अरिस्टॉटलने. तो चार्ट आपण समजून घेऊया. तर ह्या चार्टमध्ये त्याने काय केलेलं आहे, 3 भाग केलेले आहेत. एक भाग आहे राज्याची सत्ता किती लोकांच्या हातामध्ये आहे. पुढे त्या चार्टमध्ये त्याने असं म्हटलंय की राज्याचा चांगला प्रकार आणि राज्याचा वाईट प्रकार. आता चांगला प्रकार वाईट प्रकार हा कसा समजून घ्यायचा, तर संख्या तत्वाच्या नुसार चार्टच्या पहिल्या भागामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की राज्याची सत्ता किती लोकांच्या हातामध्ये, आणि गुणतत्वामध्ये त्याने म्हटलेले चांगला प्रकार आणि वाईट प्रकार असं 2 भाग केलेले आहेत. तर एका व्यक्तीच्या हातामध्ये ज्या वेळेला राज्याची सत्ता असते त्यावेळेला राज्याचा चांगला प्रकार जो आहे, म्हणजे गुणतत्वानुसार, संख्यातत्वानुसार एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता म्हणजे राजाच्या हातामध्ये सत्ता, आणि गुणतत्वानुसार त्याचा चांगला प्रकार जो आहे तो आहे राजेशाही किंवा त्याला राजसत्ता असंही म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे मोनार्की, MONARCHY, मोनार्की शब्द आहे, राजसत्ता किंवा राजेशाही. आणि गुणतत्वाच्या आधारे एका व्यक्तीच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता असते त्यावेळेला गुणतत्वानुसार वाईट प्रकार जो आहे तो आहे हुकुमशाही, झोटिंगशाही, त्याला टायरनी असा इंग्रजीमध्ये TYRANNY, टायरनी असा शब्द इंग्रजीमध्ये त्याला आहे. तर एका व्यक्तीच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता असते त्यावेळेला त्याचा वाईट प्रकार म्हणजे हुकुमशाही, झोटिंगशाही असा पण त्याला एक शब्द आहे, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे एकतंत्र. एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता आणि तो त्याच्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार करणार, जनहिताचा विचार न करता, म्हणून त्याला एकतंत्र म्हटलेलं आहे. किंवा त्याला झोटिंगशाही म्हणजे एखादा झोटिंग असतो म्हणजे वल्लंड व्यक्ती असतो आणि आपल्या बळावर तो इतरांवर अन्याय अत्याचार करतो, त्याला आपण झोटिंग म्हणतो. आणि म्हणून एकतंत्राला, हुकुमशाहीला त्याने झोटिंगशाही असा पण शब्द वापरलेला आहे. टायरनी असा इंग्रजी शब्द त्याला आहे. आता परत एकदा आपण बघू. राज्याच्या वर्गीकरणामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असणे संख्यातत्वानुसार जर बघितलं तर गुणतत्वानुसार राज्याचे 2 प्रकार पडतात. एक चांगला प्रकार राजेशाही, राजसत्ता, आणि त्याचाच वाईट प्रकार एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असताना गुणतत्वानुसार राज्याचा वाईट प्रकार जो आहे तो हुकुमशाही, एकतंत्र किंवा झोटिंगशाही. आता ह्या चार्टमध्ये आपण पुन्हा खाली जाऊ. काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता, काही म्हणजे संख्यातत्वानुसार, किंवा थोड्या व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता, तर त्याला म्हणायचं महाजनशाही. त्याला इंग्रजीमध्ये शब्द ॲरिस्टोक्रॅसी अशा प्रकारचा शब्द आहे.
हा चांगला प्रकार आहे शासन संस्थेचा. आणि दुसरा जो प्रकार आहे शासन संस्थेचा भ्रष्ट प्रकार तो आहे अल्पजनशाही. म्हणजे याचा वाईट प्रकार हा अल्पजनशाही. म्हणजे संख्या तत्वानुसार ज्या वेळेला काही लोकांच्या हातामध्ये सत्ता असते, थोड्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असते, त्यावेळेला गुणतत्वानुसार शासनाचा चांगला प्रकार म्हणजे महाजनशाही आणि शासनाचा वाईट प्रकार म्हणजे अल्पजनशाही. महाजनशाहीत लोकांच्या हितासाठी राज्य केलं जातं आणि अल्पजनशाहीत लोकांचं हित दुर्लक्षित केलं जातं आणि राज्यकर्त्यांचा स्वार्थ साधला जातो. आणि म्हणून ह्या अल्पजनशाहीला म्हणजे काही लोकांच्या हातात सत्ता असतानाच्या अशुद्ध प्रकाराला, वाईट प्रकाराला अल्पजनशाही, ऑलिगार्की इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. या वर्गीकरणाचा जो हा चार्ट आहे याच्यामध्ये तिसरा जो भाग आहे म्हणजे पहिला भाग एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असणं संख्यातत्वानुसार, संख्यातत्वानुसार दुसरा भाग काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असणं आणि संख्यातत्वानुसार तिसरा भाग अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असणं. वन मॅन, फ्यू मॅन, मेनी मॅन असे 3 भाग आहेत. आता आपण अनेक व्यक्तींच्या हातात, मेनी मॅनच्या हातामध्ये सत्ता असणं. तर संख्यातत्वानुसार ज्या वेळेला अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते राज्याची, त्यावेळेला गुणतत्वानुसार चांगला शासन प्रकार किंवा शुद्ध शासन प्रकार जर सांगायचा झाला तर घटनात्मक लोकशाही किंवा त्याला पॉलिटी असा शब्द त्याने वापरलेला आहे. त्याला मराठीमध्ये त्याचं भाषांतर घटनात्मक लोकशाही असं साधारणपणे केलं जातं. आणि अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असतानाचा गुणतत्वानुसार जो वाईट शासन प्रकार आहे किंवा अशुद्ध शासन प्रकार असंही त्याला म्हणता येईल, तर तो आहे लोकशाही, डेमोक्रेसी. आता बघा, हा जो डेमोक्रेसी शब्द आहे हा डेमोक्रेसी शब्द आपल्याला अरिस्टॉटलच्या अर्थाने समजून घ्यायचं आहे. आजची डेमोक्रेसी आणि अरिस्टॉटलची डेमोक्रेसी याच्यात गल्लत करायची नाही. आजची डेमोक्रेसी ही शुद्ध शासन पद्धतीच आपण मानतो, पण हा डेमोक्रेसी शब्द अरिस्टॉटलने अशुद्ध शासन प्रकारासाठी वापरलेला आहे. आणि घटनात्मक लोकशाहीला, अशुद्ध लोकशाहीला चांगल्या अनेक व्यक्तींच्या हातामध्ये संख्यातत्वानुसार जेव्हा शासन असतं त्यावेळेला त्याने शुद्ध शासन प्रकार, चांगला शासन प्रकार म्हणून घटनात्मक लोकशाही म्हटलेलं आहे. किंवा त्याला दुसरा शब्द लोकसत्ता असा पण आहे. आणि अशुद्ध शासन प्रकार त्याचा जो आहे अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असतानाचा, तर त्याला त्याने लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणजे शुद्ध शासन प्रकार, घटनात्मक लोकशाही, इंग्रजीत त्याला पॉलिटी म्हणायचं, आणि त्याच्यातलाच अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असतानाचा अशुद्ध शासन प्रकार लोकशाही किंवा डेमोक्रेसी. पॉलिटी हा शुद्ध शासन प्रकार, अनेक व्यक्तींच्या हातात सत्ता असतानाचा, आणि अनेक व्यक्तींच्या हातात सत्ता असतानाचा अशुद्ध शासन प्रकार किंवा वाईट शासन प्रकार डेमोक्रेसी म्हटलेले आहे त्याने. आता हे शब्दांचे खेळ समजून घ्या. म्हणजे एका बाजूला घटनात्मक लोकशाही, दुसऱ्या बाजूला लोकशाही. घटनात्मक लोकशाही चांगली आणि नुसती लोकशाही वाईट. पॉलिटी चांगली, डेमोक्रेसी वाईट. आज तर आपण डेमोक्रेसीला चांगलं म्हणतो. ह्या शब्दांकडे फार लक्ष नका देऊ, आपल्याला त्याच्या आशयाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे अरिस्टॉटलला काय म्हणायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तो शब्द पॉलिटी वापरतो का डेमोक्रेसी वापरतो, घटनात्मक लोकशाही म्हणतो का लोकशाही म्हणतो, हे आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं नाही. आपल्या दृष्टीनं त्याला काय म्हणायचं आहे, त्या घटनात्मक लोकशाहीचा आशय काय त्याचा आणि लोकशाहीचा आशय काय, हे आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण आता थोडक्यात राज्याचं वर्गीकरण बघितलेलं आहे. संख्या तत्वानुसार एका व्यक्तीच्या हातात सत्ता, काही व्यक्तींच्या हातात सत्ता आणि अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता. आणि मग पुढे गुणतत्वानुसार एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असताना चांगलं शासन हे राजेशाही असतं, मोनार्की, आणि वाईट शासन हे हुकुमशाही, झोटिंगशाही, एकतंत्र किंवा त्याला टायरनी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काही व्यक्तींच्या हातामध्ये संख्या तत्वानुसार जेव्हा शासनाची सत्ता असते त्यावेळेला चांगला शुद्ध शासन प्रकार हा अरिस्टोक्रॅसी, महाजनशाही असतो, महाजन सत्ता असतो. आणि ज्या वेळेला या काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असताना अशुद्ध शासन प्रकार जो आहे त्याला अल्पजनशाही, ऑलिगार्की म्हणायचं. आणि जेव्हा अनेक व्यक्तींच्या हातामध्ये शासनाची सत्ता असते
त्यावेळेला शुद्ध शासन प्रकार हा घटनात्मक लोकशाही पॉलिटी असतो आणि अशुद्ध वाईट शासन प्रकार हा लोकशाही किंवा डेमोक्रेसी असतो. आता हे साधारण वर्गीकरण आपण समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता या सगळ्या शासन प्रकारांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. सविस्तर आढावा घ्यायचा म्हणजे काय करायचं, त्या प्रत्येक शासन पद्धतीचं स्वरूप काय आहे. म्हणजे आता आपण फक्त चांगली शासन पद्धती गुणतत्वानुसार आणि वाईट शासन पद्धती, एका व्यक्तीच्या हातात सत्ता असण्याची चांगली आणि अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असतानाची चांगली सत्ता, वाईट सत्ता असं आपण म्हटलं. पण चांगल्या सत्तेचं स्वरूप काय, वाईट सत्ता कशाला म्हणायचं. समजा घटनात्मक लोकशाही चांगली आणि लोकशाही वाईट, तर ती चांगली वाईट कशाला म्हणायचं, तर ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या प्रत्येक शासन पद्धतीचं थोडक्यात सविस्तर आढावा घ्यावा लागेल. तर आता आपण एक एक शासन पद्धती समजून घेऊ. तर आपण असं करू, सुरुवातीला फक्त शुद्ध शासन प्रकार आणि नंतर अशुद्ध शासन प्रकार असं समजून घेऊ. म्हणजे संख्या तत्वानुसार एका व्यक्तीच्या हातात सत्ता, काही व्यक्तींच्या हातात सत्ता आणि अनेक व्यक्तींच्या किंवा सर्व व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असताना प्रत्येक वेळेचा शुद्ध शासन प्रकार, म्हणजे सगळे शुद्ध शासन प्रकार एकदा समजून घेऊ आणि त्यानंतर सगळे अशुद्ध शासन प्रकार त्यानंतर समजून घेऊ. शुद्ध शासन प्रकारामध्ये एका व्यक्तीच्या हातात सत्ता असताना राजेशाही, काही व्यक्तींच्या हातात सत्ता असताना महाजनशाही आणि अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असताना घटनात्मक लोकशाही, मोनार्की, अरिस्टोक्रॅसी आणि पॉलिटी असे तिन्ही शासन प्रकार आपण एकाखाली एक समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर तिन्ही अशुद्ध शासन प्रकार जे आहे, हुकुमशाही, अल्पजनशाही, लोकशाही, टायरनी, ऑलिगार्की आणि डेमोक्रेसी, हे मग क्रमाने आपण समजून घेऊ. तर आता आपण सुरुवात करूया तीन शुद्ध शासन प्रकारापैकी पहिला शासन प्रकार जो आहे तर तो आहे राजेशाही किंवा मोनार्की. राजेशाहीपासून पहिला शासन प्रकार सुरू होतो. तर राजेशाही हा सगळ्यात चांगला शासन प्रकार अरिस्टॉटलने मानलेला आहे. तर एक राजा असतो. आता राजा कसा असतो, आता एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते राजेशाहीमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. कुणीतरी एकच व्यक्ती राजा असणार. तर तो राजा कसा असणार, राजे दोन पद्धतीनं सत्तेवर येत असतात. एक निवडलेला राजा असू शकतो किंवा दुसरा वंश परंपरेने राजा आलेला असू शकतो. असे दोन प्रकारचे राजे असू शकतात. तर दोन्हीही प्रकार अरिस्टॉटलने गृहीत धरलेले आहेत. पण मुख्य भाग असा की आपल्याला त्याची राजेशाही समजून घ्यायची. तर राजेशाही ही जी शासन पद्धती आहे, म्हणजे राजेशाही म्हणजे मोनार्की म्हणजे शुद्ध शासन प्रकार आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता आहे आणि राजा हा गुणसंपन्न आहे, राजा प्रभावी आहे, राजा शूर आहे, राजा पराक्रमी आहे, राजा सद्गुणी आहे, राजा ज्ञानी आहे, विद्वान आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, राजा प्रजेची काळजी घेणार आहे. म्हणजे राजा नुसताच गुणसंपन्न आहे, नुसताच प्रभावी व्यक्तिमत्व आहे, शूर आहे, बुद्धिमान आहे, गुण आहे त्याच्यामध्ये चांगले सगळे, पण त्या गुणांचा राज्यासाठी उपयोग पण झाला पाहिजे. आणि म्हणून हा राजा प्रजेची काळजी घेणारा असला पाहिजे, न्यायी असला पाहिजे आणि त्याचबरोबर शासन व्यवहारामध्ये तो कार्यक्षम पण असला पाहिजे. तरच तो सर्वोत्तम शासक होऊ शकेल. आणि राजा हा सर्वोत्तम शासकच असतो असा अरिस्टॉटलचा विश्वास आहे. म्हणजे तसं बघितलं तर ही सगळ्यात चांगली शासन पद्धती, आदर्श शासन पद्धती अरिस्टॉटलच्या मध्ये. म्हणजे त्यांनी ज्या 5-6 शासन पद्धती सांगितलेल्या आहेत एकूण, त्यातला राजेशाही हा सगळ्यात चांगला शासन प्रकार आहे. पण गंमत अशी की सगळ्यात चांगला शासन प्रकार, आदर्श शासन प्रकार असं अरिस्टॉटल जरी म्हणत असला तरी तो त्या शासन पद्धतीचा पुरस्कार मात्र करत नाही. आता हे कसं काय तुम्ही म्हणाल, ही सगळ्यात चांगली शासन पद्धती, आदर्श शासन पद्धती आणि ती स्वीकारायला पाहिजे. पण तसं नाही आहे. एखादी गोष्ट आदर्श असली की ती आदर्श असते ही चांगली गोष्ट असते. पण आदर्श असण्यामध्ये एक अडचण असते की आदर्श हे व्यावहारिक नसतात. व्यवहारामध्ये ते येणं अवघड असतं. आणि म्हणून अरिस्टॉटलची सांगितलेली राजेशाही, मोनार्की, राजसत्ता ही जरी सगळ्यात चांगली शासन पद्धती असली, आदर्श शासन पद्धती असली, सर्वोत्तम शासन पद्धती असली, तरी सुद्धा ती नुसतीच आदर्श आहे, नुसतीच चांगली आहे. पण ती स्वीकारण्यात अनेक अडचणी आहेत. आता अडचण कुठली, जर चांगली शासन पद्धती आहे तर काय स्वीकारायला नको ती.
तर ती स्वीकारायला अडचण अशी आहे की ती आदर्श असली तरी आदर्श राजा मात्र निर्माण होणं फार अवघड असतं. म्हणजे समजा 1000 राजे झाले तर त्यातले काही राजे चांगले असू शकतात. उदाहरण तुम्हाला अगदी साधे देतो की भारताचा इतिहास बघा. भारताच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे राजे आपल्याला माहिती आहेत त्या राजांपैकी फार हाताच्या बोटावर मोजणे इतके राजे आपल्याला सांगता येतील की जे आदर्श राजे होते. म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता म्हणजे हुकुमशाहीच असते एका अर्थाने. मग तो राजा असो किंवा कशाही पद्धतीनं सत्तेवर आलेला हुकुमशाह असो, क्रांतीनं आलेला असो, तर एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता येणं असणं ही वाईटच गोष्ट आहे. पण काही वेळा राजा चांगला असू शकतो आणि म्हणून आजही आपण आधुनिक काळामध्ये राजेशाही हुकुमशाही ही जरी वाईट शासन पद्धती मानलेली असली आणि ती आपण त्याज्य ठरवलेली असली जगातल्या बहुतेक देशांनी, तरीसुद्धा आपण इतिहासातल्या काही राजांचं नाव घेतो, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव त्यांच्या नावाने साजरे करतो. असं का? राजेशाही ही तर हुकुमशाही आहे, ही तर वाईट शासन पद्धती, आज आपण ती त्याज्य ठरवलेली आहे. पण काही राजे अपवादाने होईना चांगले झाले. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्राचीन काळामध्ये सम्राट अशोकाचं देता येईल, मध्ययुगामध्ये सम्राट अकबराचं देता येईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं देता येईल आणि आधुनिक काळामध्ये सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थांचे किंवा कोल्हापूर संस्थांचे राजर्षी शाहू महाराज होते. सामाजिक आर्थिक राजकीय सगळ्या प्रकारच्या सुधारणा करणारे, देशाला पुढे घेऊन जाणारे, म्हणजे त्या त्या काळामध्ये त्या त्या समाजाला प्रजेची काळजी घेणारे राजे, प्रजेला स्वातंत्र्य देणारे, प्रजेला न्यायाने वागवणारे, प्रजेवर जुलूम न करणारे आणि प्रजेचा आर्थिक सामाजिक विकास करणारे, काळजी घेणारे अशा प्रकारचे राजे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, सम्राट अशोकापासून तर शिवाजी महाराजांच्यापर्यंत, अगदी राजर्षी शाहू महाराजांच्यापर्यंत राजे झालेले. पण शाहूंच्या काळामध्ये जे 650 संस्थानं भारतामध्ये होते, 650 ते 700 संस्थानं भारतामध्ये होते, त्यापैकी सयाजीराव गायकवाडांचं बडोद्याचं संस्थान आणि शाहू महाराजांचं कोल्हापूरचं संस्थान असे काही अपवादात्मक 1-2 संस्थान आहेत की जे चांगले राजे, आदर्श राजे, प्रजाहितदक्ष राजे होऊन गेलेले आपल्याला फक्त दिसतील. म्हणजे आपण गायकवाड महाराजांचं, सयाजीराव महाराजांचं आणि शाहू महाराजांचंच आधुनिक काळातल्या राजांचं नाव घेतो 650 संस्थानांच्यापैकी. मध्ययुगामध्ये फक्त शिवाजी महाराजांचं आणि अकबराचंच नाव घेतो आणि प्राचीन काळामध्ये सम्राट अकबराचंच नाव घेतो. म्हणजे एवढे शेकडो राजे देशामध्ये एका वेळेला होऊन गेलेले असताना एखाद्या दुसऱ्याच राजाचं काय नाव आपल्या पुढे येतं? त्याचं कारण असं की अरिस्टॉटल जे म्हणतो की राजेशाही ही उत्तम शासन प्रकार आहे, राजेशाही हा आदर्श शासन प्रकार आहे, पण त्याचा सगळ्यात मोठा व्यावहारिक दोष असा आहे की आदर्श राजा होणं खूप अवघड असतं. म्हणजे सिद्धांताच्या पातळीवर, तत्वाच्या पातळीवर राजेशाही मोनार्की हा सर्वोत्तम आदर्श शासन प्रकार असला तरी अपवादानेच चांगला राजा जन्माला येत असतो आणि म्हणून ही आदर्श शासन पद्धती असली तरी ती स्वीकारार्ह नाही. तिचा पुरस्कार शासन प्रकार म्हणून स्वीकारायला अरिस्टॉटल करत नाही. आता दुसरा शुद्ध शासन प्रकार आपण बघूया, तर तो आहे महाजनशाही किंवा त्याला कुलीन तंत्र असंही अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. कुलीन तंत्र हे साधारणपणे मध्ययुगाच्या काळामध्ये कुलीन तांत्रिक शासन व्यवस्था होत्या. पण कुलीन तंत्र हे जरी मध्ययुगात असलं तरी प्राचीन काळातही ते कुलीन तंत्र होतं. पण मध्ययुगामध्ये बहुतेक शासन व्यवस्था या सगळ्या कुलीन तंत्रात्मक होत्या. अर्थात राजेशाही, कुलीन तंत्र, लोकशाही या सगळ्यांची भेसळ सर्व काळामध्ये झालेली आहे. प्राचीन काळातही लोकशाही होती, प्राचीन काळातही राजेशाही होती, कुलीन तंत्र पण होतं. म्हणजे हे सगळं भेसळ आहे. पण प्राचीन काळात राजेशाही प्रधान होती, मध्ययुगात कुलीन तंत्र प्रधान होतं आणि आधुनिक काळामध्ये लोकशाही प्रधान आहे. असा मुख्य भाग त्याच्यामध्ये आहे. तर तो भाग राहू द्या. आपल्याला मुख्य भाग काय पाहिजे आहे की दुसरा शासन प्रकार जो आहे कुलीन तंत्र किंवा महाजनशाही, ही कशा प्रकारचा शासन प्रकार आहे अरिस्टॉटलने सांगितलेला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कुलीन तंत्राला, महाजनशाहीला, महाजन सत्तेला अरिस्टोक्रेसी असा इंग्रजी शब्द आहे. तर
याच्यामध्ये राज्याची सत्ता संख्या तत्वानुसार काही लोकांच्या हातामध्ये असते. हा शुद्ध शासन प्रकार आहे, चांगला शासन प्रकार आहे. त्याने जे शुद्ध अशुद्ध असं गुणतत्वानुसार वेगळे केलं तर त्याच्यातला हा महाजनशाही, महाजन सत्ता किंवा कुलीनतंत्र किंवा अरिस्टोक्रॅसी हा चांगला शासन प्रकार, शुद्ध शासन प्रकार आहे. तर काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते, थोड्या व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते आणि ही थोडी माणसं चारित्र्य संपन्न असतात, कुलीन असतात, बुद्धिमान असतात. कुलीन म्हणजे काय? साधारणपणे कुळ हा शब्द आहे, या कुळ शब्दावरून कुलीन शब्द आलेला आहे, म्हणजे चांगल्या कुळातले, चांगल्या घराण्यातले असं म्हटलं जातं. म्हणजे शहाणे, ज्ञानी, समजदार, लोकांची काळजी घेणारे. जसे समजा गावचा पाटील असला, सरपंच असला, तो सगळ्या गावाची काळजी घेतो. म्हणजे एका अर्थाने पालकाची भूमिका. कुलीन म्हणजे उच्च घराण्यातला जी माणसं असायची, उच्च कुळातली जी माणसं असायची, तर ती समाजाचे नायक असायचे, समाजाचं नेतृत्व करायचे आणि ते समाजाची काळजी घ्यायचे. आणि म्हणून या अर्थाने कुलीन घराणी असायची. आणि ही कुलीन घराणी जी असतात ही चारित्र्य संपन्न असतात. आणि कुलीन तंत्रातला शासक जे असतात, या काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते. शुद्ध शासन व्यवस्थेमध्ये ते चारित्र्य संपन्न राज्यकर्ते असतात, ते बुद्धिमान असतात. आणि ह्या कुलीन तंत्रामध्ये बुद्धी आणि गुणांना जास्त महत्त्व दिलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, जनकल्याणाचा हेतू राज्यकर्त्यांचा असतो. कारण कुलीन तंत्र हा, महाजन तंत्र हा शुद्ध शासन प्रकार आहे, चांगला शासन प्रकार आहे आणि म्हणून त्याचा हेतू जनकल्याणाचा असतो. पुढचा शासन प्रकार शुद्ध शासन प्रकार. संख्या तत्वानुसार अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता किंवा सर्व व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता आणि गुणतत्वानुसार चांगली शासन पद्धती. तर अशी जी तिसरा शासन प्रकार अरिस्टॉटलने सांगितलेला आहे ती आहे घटनात्मक लोकशाही किंवा त्याला पॉलिटी असा शब्द त्याने वापरलेला आहे. तर हे पॉलिटी, घटनात्मक लोकशाही, अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असतानाची शुद्ध शासन प्रकार आहे. तर त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं स्पष्टीकरण करताना तो असं म्हणतो की पहिलं वैशिष्ट्य अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता. दुसरी गोष्ट, सर्व जनतेच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं, बहुसंख्य व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं बहुसंख्याकांचं, सर्व जनतेचं हित या सत्तेमध्ये जोपासलं जातं. आणि याच्यामध्ये जे राज्यकारभार करणारे लोक असतात, तर लोक काय करतात, सगळेचे सगळे लोक एका वेळेला राज्यकारभारामध्ये भाग घेऊ शकत नाही. आणि म्हणून लोक काय करतात, काही व्यक्तींची निवड करतात राज्यकारभारासाठी. म्हणजे निवड करताना सगळे लोक असतात, पण प्रत्यक्षात कारभार करण्यासाठी काही थोडे लोक निवडायला लागतात. आणि मग त्या प्रतिनिधींच्या, लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभाराचं काम ते उर्वरित प्रतिनिधी करत असतात. तर अशा पद्धतीनं, आणि त्याचा उद्देश हा जनकल्याणाचा असतो. तर हा तिसरा शासन प्रकार, शुद्ध शासन प्रकार बघितला आपण, अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना. आता पुढचे 3 शासन प्रकार जे आपल्याला पाहिजे उरलेले, अशुद्ध शासन प्रकार किंवा ज्या शासन पद्धतीचा उद्देश वाईट आहे असे. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे जुलूमशाही, दुसरा किंवा हुकुमशाही किंवा एकतंत्र. दुसरा प्रकार आहे धनिकशाही किंवा अल्पजन सत्ता किंवा अल्पतंत्र. आणि तिसरा प्रकार आहे लोकशाही किंवा समूह सत्ता किंवा झुंडशाही. तर या 3 अशुद्ध शासन प्रकारातला पहिला अशुद्ध शासन प्रकार आपण बघू, जुलूमशाही. म्हणजे जुलूमशाही हा एकतंत्राचाच भाग आहे. म्हणजे जशी राजेशाही असते तसं एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असतानाचं जुलूमतंत्र. म्हणजे राजेशाही हा त्याचा शुद्ध प्रकार झाला, राजसत्ता, आणि जुलूमतंत्र एकतंत्र किंवा त्याला दुसरा शब्द हुकुमशाही. तर ही अशुद्ध शासन प्रकार झाला. तर या अशुद्ध शासन प्रकारामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, प्रजेवर अन्याय अत्याचार होतो, जुलूम होतो राजाकडून, आणि राजाच्या कायद्याला महत्त्व राहत नाही. राजाचा शब्द, राजाची मर्जी म्हणजे कायदा बनतो, आणि मग प्रजेवर राजाकडून अनन्वित अत्याचार होतात. आणि म्हणून ती जुलूमशाही असते, ती हुकुमशाही असते, ती झोटिंगशाही असते, किंवा त्याला निरंकुश सत्ता, निरंकुश तंत्र असंही त्यानं म्हटलेलं आहे. त्याला इंग्रजीमध्ये टायरनी असा शब्द वापरलेला आहे.
आता दुसरा अशुद्ध शासन प्रकार आपण बघूया, आणि एकूण शासन प्रकारातला 5वा शासन प्रकार, तर ती आहे धनिकशाही किंवा अल्पजन सत्ता. तर याचं पहिलं वैशिष्ट्य असं धनिकशाहीचं किंवा अल्पजन संस्थेचं किंवा अल्पतंत्राचं, याच्यामध्ये काही लोकांच्या हातामध्ये सत्ता असते, थोड्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असते. ऑलिगार्की असा त्याला शब्द आहे इंग्रजीमध्ये. याच्यात थोड्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असणं हे वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की श्रीमंत वर्गाच्या हातामध्ये सत्ता असते. तिसरं वैशिष्ट्य, राज्यकर्ते स्वार्थासाठी सत्तेचा वापर करतात. चौथं वैशिष्ट्य, श्रीमंतांचंच हित जोपासलं जातं, गरिबांवर अन्याय अत्याचार होतात, गरिबांचा छळ होतो. तर अशा प्रकारचे ही धनिकशाही हा तिसरा शुद्ध शासन प्रकार आणि एकूण शासन प्रकारातला टायरनी ऑलिगार्की, धनिकशाही, अल्पजन सत्ता हा एकूण शासन प्रकारातला 5वा शासन प्रकार. आणि एकूण शासन प्रकारातला आता पुढचा शासन प्रकार आपण पाहणार आहोत, 6वा आणि अशुद्ध शासन प्रकारातला 3रा शासन प्रकार, लोकशाही, समूह सत्ता, झुंडशाही किंवा त्याला इंग्रजीमध्ये डेमोक्रेसी असं अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. तर डेमोक्रेसी जी आहे, या डेमोक्रेसीमध्ये अनेकांच्या हातामध्ये सत्ता असते, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, राज्यकर्ते अपात्र असतात, निर्धन असतात. आता अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता म्हटल्यावर साहजिकच अनेक सामान्य लोक हे गरीब असतात. जसं राजेशाहीत राजा श्रीमंत असतो किंवा कुलीन तंत्रामध्ये किंवा धनिक तंत्रामध्ये राज्यकर्ते श्रीमंत असतात. पण ज्या वेळेला अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असते तर आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये, राज्यामध्ये अनेक लोकांचा विचार केला तर ते गरीब असतात. थोडे लोक श्रीमंत असतात, मात्र अनेक लोक गरीब असतात. म्हणजे साहजिक आहे की प्रत्येक समाजात, राज्यात गरिबांची बहुसंख्या असते. आणि म्हणून ज्या वेळेला बहुसंख्य लोकांच्या हातामध्ये सत्ता येते, अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता येते, ज्या वेळेला त्याचा अर्थ सरळ आहे की गरिबांच्या हातामध्ये सत्ता आहे. आणि गरिबांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं अशुद्ध शासन प्रकारामध्ये, लोकशाहीमध्ये, समूहतंत्रामध्ये, झुंडशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये अरिस्टॉटल असं म्हणतो की राज्यकर्ते 2 दुर्गुण त्याच्यामध्ये असतात. पहिला दुर्गुण असतो ते अपात्र असतात, ते ज्ञानी नसतात, त्यांच्याकडे गुणांची कमतरता असते. आणि दुसरं वैशिष्ट्य या शासन पद्धतीचं किंवा त्याचा दोष म्हणता येईल, ते लोक निर्धन असतात. आता निर्धन असणं हा त्यांचा दोष नाही, पण निर्धनतेतून दोष निर्माण होतात. तर काय दोष निर्माण होतात? ते निर्धनता संपवण्यासाठी राज्याच्या संपत्तीचा वापर स्वतःसाठी करायला लागतात, स्वतः श्रीमंत बनायला लागतात. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष होतं, राज्यकर्ते स्वार्थ साधायला लागतात, संपत्ती गोळा करायला लागतात, सत्तेचा वापर स्वार्थासाठी करतात. तर अशी प्रकारची ही लोकशाही, समूहतंत्र, झुंडशाही किंवा डेमोक्रेसी हा अशुद्ध शासन प्रकार आहे. तर हे अरिस्टॉटलनं जे 6 शासन प्रकार सांगितलेले आहेत, तर हे शासन प्रकार समजून घेतल्याच्या नंतर पुढच्या तासाला आपण राज्याचं परिवर्तन चक्र आणि अरिस्टॉटलने सांगितलेल्या या राज्याच्या वर्गीकरणाचे दोष बघणार आहोत. धन्यवाद.